तर आयुर्वेदामध्ये प्रकृती जर समजत असेल तर प्रकृती समजली तर बऱ्यापैकी आपल्या आरोग्यावर आपण आरोग्यरक्षण चांगल्या पद्धतीत करू शकतो. त्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तर हे सगळेच व्हिडिओज तुम्हाला मी आत्तापर्यंत जे सांगितलेत यूट्यूबवरचे तुम्ही सर्वांनी पाहावं आणि जेणेकरून आपल्याला आयुर्वेदाविषयी म्हणजे बरीच माहिती त्या ठिकाणी मिळेल. तर आपण सगळे कसे आहात? मस्त आहात? अगदी स्वस्थ असाल असं आशा करतो आणि प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्या. आणि आपण सुरुवात करू. आजचा जो विषय आहे, आपली प्रकृती कशी ओळखाल. तर आपली प्रकृती म्हणजे कसं आहे की प्रकृती हा म्हणजे एक फार महत्त्वाचा विषय याच्यासाठी आहे की आयुर्वेदामध्ये ह्याचा फार डीपमध्ये अभ्यास सांगितला आहे, सुश्रुतांनी सांगितला आहे, चरकाचार्यांनी सांगितला आहे. तर हा जो काय अभ्यास आहे तो अभ्यास आयुर्वेदाच्या दृष्टीने इतका महत्त्वाचा का आहे, तर ह्याचा जर अभ्यास आपल्याला असेल तर जेणेकरून कसं आहे की आपल्याला औषधं घेणं किंवा आपला आहारविहार करणं किंवा एखाद्या वेळा आपल्याला राहणीमान जे ठरवणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आपण सिस्टमॅटिकली आपण करू शकतो. राईट. तर आपली प्रकृती ज्यावेळा आपण बऱ्याच वेळा कसं असतं की घरात आपण वेगवेगळे असतो. म्हणजे कसं आहे, एकाच आईच्या पोटी म्हणजे 2-3 मुलं जन्माला आलेली असतात आणि एकाच घरात 3-4 मुलं असताना वेगवेगळ्या म्हणजे तऱ्हा तुम्हाला पाहायला मिळत असतील. म्हणजे कसं आहे की शरीराचा बांधा एकट्याचा वेगळा असू शकतो, खाणंपिणं वेगळं असू शकतं, चेहऱ्याची म्हणजे कसं आहे की ठेवण वेगवेगळे असू शकतो, एखादा थोडासा नॉर्मल म्हणजे कसं आहे की कलरमध्ये त्याच्यात चेंजेस असू शकतात. त्याच्याबरोबर त्यांची प्रत्येकाची कला वेगळी असते, त्याचा अभ्यासातला कल वेगळा असू शकतो, आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात. त्याबरोबर जनरली बघायला गेलं तर कसं आहे की अशा अनेक गोष्टी आहेत. काही वेळा किरकोळ म्हणजे एखाद्याला कोणताही म्हणजे कसं आहे की प्रॉब्लेमला तो थोड्याच दिवस म्हणजे कोणताही म्हणजे क्लायमेटिक चेंजेस झाले तर तो आजारी पडतो, अशाही काही गोष्टी असू शकतात. म्हणजे कसं आहे की एकाच आईच्या जन्मापोटी येऊनसुद्धा असं वेगवेगळं असं का घडत असतं, याच्या पाठीमाग एक सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास आहे तो आयुर्वेदाचा. म्हणजे प्रकृती फार महत्त्वाची आहे. आणि प्रकृती ही कशी घडते, प्रकृती म्हणजे आयुर्वेद मराठीत एक वाक्य आहे बघा, म्हणजे एक म्हटलं जातं, व्यक्ती तितक्या प्रकृती. बरोबर आहे. तर व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजे कसं आहे की आपण प्रत्येकजण वेगवेगळे आहोत आणि वेगवेगळ्या असण्यापाठीमागचं कारण कसं आहे की एकतर आपल्यावर झालेले म्हणजे कसं आहे की जन्माच्या वेळी म्हणजे गरोदरपणाच्या वेळी म्हणजे कसं आहे की जे काय म्हणजे आईचं खाणंपिणं आहे, ज्याचं म्हणजे मनाची म्हणजे स्थिती आहे, त्या गर्भधारणेच्या वेळच्या बाकीच्या गोष्टी ज्या असतील त्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या मोस्टली कसं आहे की त्यामध्ये अभ्यास केला जातो आहे. तर त्याबरोबर कसं आहे की ह्या गर्भधारणा होत असताना हे संस्कार म्हणजे होत असतात आणि मोस्टली ह्या ज्या गोष्टी ज्या झालेल्या असतात बऱ्यापैकी त्याचा फिजिकल फिटनेसवर आणि तुमच्या बांधावर बाकीच्या सिस्टीमवर म्हणजे बराचसा ह्याच्यावर इफेक्ट होत असतो. आता काही वेळा काही व्यक्ती म्हणजे दुर्बल असतात, काही व्यक्ती म्हणजे कसं असतात अतिशय म्हणजे स्ट्रॉंग असतात, काही वेळा म्हणजे कसं आहे की ऊन वारा पाऊस सर्दी काही वेळा म्हणजे कसं आहे की नॉर्मल कंडिशनला पण होत असते आणि काही लोकांना सोसत नाही, म्हणजे असंही घडतं. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे कसं आहे की सर्दी खोकला अंग दुखणे काही वेळा वारंवार होत असते, हातपाय फुटणे असं काही प्रकार होत असतात. तर अशा ह्या गोष्टी कशामुळे होत असतात, तर ह्याला सगळ्याचं उत्तर एकच आहे, आपली प्रकृती कोणती आहे ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यांना जर वाटत असेल की आपली प्रकृती जाणून घेणं महत्त्वाचं आहे अँड दॅट इज द सिक्रेट आणि हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही यस टाईप करू शकता. तुमचा रिस्पॉन्स मला कळेल. राजेंद्र सर, केटकाळे साहेब, पाटील, तर सगळेजण टाईप करू शकताय तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर. तर हे माझ्या लक्षात येईल की तुम्ही सगळे म्हणजे आज इंटरेस्ट घेऊन तुम्ही बघताय आणि तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये अतिशय जबरदस्त इंटरेस्ट आहे आणि आपली प्रकृती कोणती आहे ती फाइंड आउट करायची आहे. तर आयुर्वेदामध्ये कसं आहे की 3 प्रामुख्यानं ज्या प्रकृती आहेत त्या मी सांगतो तुम्हाला. वात, पित्त आणि कफ अशा 3 प्रकृती आहेत आणि त्याच्यापैकी आपली कोणती हा एक विषय म्हणजे आपल्या डोळ्यासमोर म्हणजे बऱ्याच अंशी कसं आहे की आपल्याला तो माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हे का माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून जर माहिती झाली तर ओके थँक्यू. तर माहिती जर झाली आपली प्रकृती कोणती आहे एकदा माहिती झालं तर बऱ्यापैकी आपण आहारविहार आणि खाणंपिणं आणि जे आहे ते चांगल्या अवस्थेत ठेवून आपली प्रकृती आपल्या आरोग्याचं रक्षण आपण चांगल्या पद्धतीत करू शकतो. ओके. तर आपण आता कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना व्यक्तीच्या शरीरातले दोष जे आहेत
आयुर्वेदामध्ये 3 दोष सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कसं आहे की वात, पित्त आणि कफ दोष जे आहेत हे 3 दोष प्रामुख्यानं सांगितलेले आहेत. 7 धातू सांगितलेले आहेत. म्हणजे धातू जे आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू सांगितलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपला जो मल आहे, म्हणजे मल जो आहे तो वेगवेगळ्या 3 मार्गातला जातो. तो जो आहे त्याच्यामध्ये मलमूत्र आणि स्वेद हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर या सगळ्या गोष्टीवर आपलं शरीराचं म्हणजे इंटरनल फॅक्टर जो आहे म्हणजे कसा बॅलन्स जो आहे तो त्याच्यावर आहे. मग ह्या आयुर्वेदानं ह्याच्यामध्येही सांगितलेलं आहे दोष, धातू, मल हे तिन्हीचं जे काय विज्ञान आहे ह्यालाच म्हणजे कसं आहे की प्रकृती म्हटलेलं आहे. आणि ह्या प्रकृतीचा अभ्यास आपण आज करणार आहोत. आणि प्रकृती आपल्याला एक वेळ जर माहिती झाली तर जेणेकरून बऱ्यापैकी आरोग्य रक्षण चांगल्या पद्धतीत करायला काहीच हरकत नाही आहे. तर अशा पद्धतीत आपण आरोग्य रक्षणाविषयी ज्यावेळेला चर्चा करणार आहोत अतिशय महत्त्वाचा असा पार्ट आहे की जन्मजात म्हणजे कसं आहे की शरीरामध्ये असणारी दोषांची जी काही म्हणजे ठेवण असते तिलाच म्हणजे कसं आहे की काही वेळा म्हणजे प्रकृती म्हटलेली आहे. पण काही उत्तम प्रकृती असते काही लोकांची आणि सर्व काही सोचतं त्या लोकांना. म्हणजे जेणेकरून कसं आहे की ऊन, वारा, थंड, पाऊस सगळं काही सोचतं. एखाद्या वेळा म्हणजे थंड अगदी म्हणजे फरची आहे त्याच्यावर जरी झोपला माणूस तरी त्याला काय होत नाही. तर ही काही लोक अशी असतात आणि म्हणजे कितीही श्रम केलं तर त्यांना काही प्रॉब्लेम वाटत नाही किंवा जागरण किती केलं तरी काय वाटत नाही. तर सर्व काही सोचतं. अशी काही जी लोकं आहेत त्या प्रकृतीच्या लोकांना आपण समप्रकृतीची लोकं म्हणतो. आणि समप्रकृतीची जी काही लोकं आहेत ती म्हणजे अतिशय फिजिकल फिट असं म्हटलं जातं. असं फारसं कमी मिळतं बघायला म्हणजे समप्रकृतीची लोकं. आणि आत्ता तर फार म्हणजे इट इज अ रिअरली बघायला मिळतं. तर ह्या काय प्रकृती आहेत त्या प्रकृतीच आपण समजावून घेणं गरजेचं आहे. आज आपण हे जाणून घेणार आहोत की आपली प्रकृती कोणती आहे. तर आपल्याला ते नक्कीच आपल्या प्रकृतीविषयी म्हणजे अतिशय उत्सुकता असेल आपल्याला आपली प्रकृती. आणि ते मी आज काय करणार आहे फक्त आज जो प्रकृतीचा जो काय विषय आहे त्याच्यामध्ये प्रकृतीचा फक्त बेसिक फंडा मी सांगणार आहे. जेणेकरून आपल्याला कसं आहे की आपली एकदा प्रकृती समजली आपण कोणत्या प्रकृतीत आहोत तर मग आहार विहार कोणता करायचा आणि खाणं पिणं कसं असलं पाहिजे आणि कोणते म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये काय खाल्लं पाहिजे हे आपण त्याच्यावर नंतरच्या सेशनमध्ये बघणार आहोत. पण पहिल्यांदा आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपलं जे टार्गेट असेल आपल्याला आपली प्रकृती फाइंड आउट करायची आहे. तर मला वाटतं की किती जणांना तुमची प्रकृती तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही टाईप करू शकताय बाबा माझी वात प्रकृती आहे, पित्त आहे किंवा कफ प्रकृती आहे. तर बघा तुम्हाला जमत असेल तर मला सांगा म्हणजे प्रकृती फाइंड आउट करत जर तुम्हाला येत असेल तर. नसेल तर मी आज सांगणारच आहे. तर तुम्हाला माहिती असेल तर यस म्हणून टाईप करू शकताय. तुमची प्रकृती माहिती असेल तर, नाही माहिती असेल तर नो म्हणून टाईप करू शकताय प्लीज. तर तुम्ही टाईप करू शकताय राईट. ओके. तर काही लोक टाईप करतायत. तर आपल्याला कसं आहे की आपली प्रकृती माहिती काही लोकांना आहे किंवा नाही हे मला कळतं आहे. तर आपण ह्यामध्ये कसं आहे की आता प्रकृती जी काय माहिती नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. आज आपला ते म्हणजे जे सिक्रेट आहे ते आज आपण नक्कीच समजावून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काही म्हणजे उत्तम प्रकृतीची जे समप्रकृतीची लोकं आहेत ही फार म्हणजे कसं आहे की फार कमी प्रमाणात बघायला मिळतात. आणि जरी मिळाली तर ती कसं आहे की फिजिकली फिट आणि अगदी व्यवस्थित जे आहेत ते त्याला असं म्हणतो की समप्रकृती म्हणजे कसं आहे की आरोग्य रक्षण त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे होत असतं, ऑटोमॅटिक होत असतं. म्हणजे इम्युनिटी त्यांच्याकडे बऱ्यापैकी असते असं म्हटलं जातं. आणि कसं आहे की हे दोष जे आहेत ते समस्थितीत असतात त्यांचे. तर त्यामुळं कसं आहे की समप्रकृतीची व्यक्ती ही अतिशय आयुर्वेदामध्ये उत्तम मानली जाते. तर आपण आपली प्रकृती जाणून घेणार आहोत. आता ते घेत असताना काही गोष्टी आपण बघूयात जेणेकरून कसं आहे की आपली प्रकृती ओळखत असताना आपल्याला हे कसं आहे की शरीरातले दुबळे स्थान जर माहिती झालं तर काय याच्यामुळे फायदा काय होऊ शकतो जेणेकरून कसं आहे की आपल्याला त्याच्यावर काय करायचं तर ते आपल्याला म्हणजे ओके. तर काही लोकांनी पित्त प्रकृती टाईप केलेला आहे केटकाळे साहेब. तर बघू आपण म्हणजे कसं आहे की आपण आत्ता जे मी काय लक्षणं सांगणार आहेत तर ती लक्षणं ज्यावेळेला मी तुम्हाला सांगेन तर आपल्याला कसं आहे की आपली प्रकृती कशामध्ये मोडते हे आपण तुम्हाला स्वतः फाइंड आउट करायचं आहे. आज फक्त मी लक्षणं सांगेन आणि ते लक्षणं ज्यावेळेला मी सांगेन त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचा तुम्ही हे करू शकता. तर बघू शकता की कोणत्या प्रकृतीमध्ये कोणत्या म्हणजे ह्याच्यामध्ये आपली प्रकृती मोडते तर ते आपल्याला आज लक्षात येईल. ओके.
त्याच्याबरोबर कसं आहे की प्रकृतीचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. कारण कसं आहे की दुबळे स्थान माहिती झालं तर हितकर आहार कोणता, अहितकर आहार कोणता हे आपल्याला नक्कीच ह्याच्यावर म्हणजे फाइंड आउट करता येईल. तर आपण कसं आहे की आता मोस्टली म्हणजे ह्या गोष्टीवर येतोय की सर प्रकृती कोणती आहे ती एकदा सांगा. तर नक्कीच प्रकृतीवर आपण येणार आहोत. पण तत्पूर्वी अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. जर हे सगळं तुम्हाला म्हणजे कसं की आयुर्वेदातल्या ज्या गोष्टी म्हणजे प्रकृतीचा अभ्यास जो सांगितला आहे ह्या ज्या काही गोष्टी जर माहिती झाल्या, कारण इथला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे कसा की प्रकृती जर नाही समजली तर आपण कसं की पुढच्या भागामध्ये नाही जाऊ शकत. म्हणजे कसं की मी जर डायरेक्टली तुम्हाला पित्त प्रकृतीविषयी काही सांगायला चालू केलं तर तुम्हाला लगेच ते लक्षात येणार नाही. त्यासाठी आजचा जो काय म्हणजे सेशन आहे अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आणि हे जो पार्ट आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, तर आपण आता बघूया. तर डॉक्टर प्रमोद मुळे आपलंही म्हणजे स्वागत आहे. तर प्रमोद पाटील आपलंही स्वागत आहे. तर आपण आता आपली प्रकृती समजावून घेणार आहोत. तर आयुर्वेदामधल्या अतिशय महत्त्वाच्या चॅप्टरवर आपण म्हणजे वर्कआउट करतोय आणि अभ्यास करतोय. ओके, तर तत्पूर्वी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या, आता त्यातला अभ्यास बघितला, त्याचा इम्पॉर्टन्स बघितला, तर सिक्रेट जाणून घ्यायला प्रत्येकजण या ठिकाणी हजर आहेत. तर आपल्याला हे सिक्रेट आज क्लिअर करतोय मी आणि हे अतिशय मनापासून तुम्ही म्हणजे ऐका, जेणेकरून आपल्याला म्हणजे आपली प्रकृती कोणती आहे हे एकदा समजलं तर बऱ्यापैकी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होईल. तर पहिल्यांदा आपण एका प्रकृतीवर येऊया आणि त्या प्रकृतीचं नाव आहे म्हणजे कसं आहे की वात प्रकृती. आणि वात प्रकृती ही अतिशय म्हणजे कसं आहे की तिन्ही प्रकृतीतली एक महत्त्वाची प्रकृती मानली जाते. आता कसं आहे की थोडक्यात ही लक्षणं जर आपल्याला समजली तर काय ह्याचा उपयोग होऊ शकतो. एक तर म्हणजे प्रकृती आपले कोणती प्रकृतीचा आपल्यात कोणता दोष आहे हे आता ऑटोमॅटिकली कळायला चालू होईल आणि तुम्हाला त्याची परीक्षा करता येईल आणि जेणेकरून आपल्याला त्या पद्धतीचा आपला आहार विहार ठेवता येईल आणि कोणता आहाराचा त्याग केला पाहिजे, कोणतं घेतलं पाहिजे, तर हे आपल्याला नक्कीच समजेल. तर आपण पहिल्यांदा वात प्रकृतीच्या विषयी बघू. ही वात प्रकृतीची व्यक्ती असते कशी, तर एकतर म्हणजे ही व्यक्ती म्हणजे कसं की एकतर कृश असते, अतिशय बारीक असते, अतिशय वृक्ष प्रकारची असते. म्हणजे कसं आहे की केस आणि नखं याचे हात पाय जे आहेत आणि तोंड जे आहे पाय जे आहे ते खरखरीत असतं. आणि हे जे काय म्हणजे ओके रवींद्र सर वेलकम. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्रकृतीतला महत्त्वाचा जो भाग सांगितला मी, कसा की कृश व्यक्ती तर आहेच आणि कृश जसं आहे त्याच्याबरोबर वृक्ष पण आहे आणि केस नखं जे आहेत हात पाय आणि तोंड जे आहेत त्याच्यामध्ये खरखरीतपणा ह्या म्हणजे यांच्या त्वचेला जास्त असतो आणि भेगाही म्हणजे लवकर पडतात. अशा पद्धतीत म्हणजे कसं आहे की ही वात प्रकृतीची म्हणजे व्यक्तीची एक ठेवण आहे. लक्षात येतं का बघा. हातापायावर म्हणजे कसं आहे की शिरा ज्या आहेत त्या वेन्स ज्या आहेत त्या लोकांच्या प्रॉमिनंट दिसतात. म्हणजे ह्या शिरा म्हणजे कसं अगदी टरटरीत उठून दिसतात. म्हणजे कसं आहे की उठून दिसतात आणि केस जे असतात त्या लोकांचे अतिशय म्हणजे राट असतात. काही वेळा म्हणजे कुरळ्या केसांची लोक जी आपण म्हणतो ती वात प्रकृतीमध्ये मोडतात आणि काही वेळा म्हणजे कसं आहे की ह्या लोकांना केस थोडे असतात हेही लक्षात घ्या. तर केस हे राट असतात आणि थोडक्यात म्हणजे हे वात प्रकृतीचं लक्षण आहे. आणि ह्यांना जड जे आहे अन्न काही वेळा म्हणजे पचतं आणि तर काही वेळा थोडं खाऊन सुद्धा लगेच अपचन होतं. तर अशा प्रकृतीमध्ये वात प्रकृतीचे लोक मोडतात. ह्या लोकांना म्हणजे कसं आहे की मळाला म्हणजे खडे असतात. जनरली कसं आहे की शौचाला म्हणजे अजिबात साफ होत नाही. अशा प्रकृतीची म्हणजे लोक जी आहेत ती वात प्रकृतीमध्ये मोडतात. आता शौचाला साफ होत नाही काही वेळा म्हणजे कसं यांना बाहेरचे एक्सटर्नल डोस घ्यायला लागतात. एक्सटर्नल डोस म्हणजे काही वेळा म्हणजे त्रिफळा घ्यायला लागतं, बाहेरचं चूर्ण घ्यायला लागतं, काही वेळा म्हणजे एक्सेस एरंडेल तेल घ्यावं लागतं. अशा काही गोष्टी घ्यावं लागतात. पण जनरली हा सर्रास प्रॉब्लेम जो आहे वात प्रकृतीचं म्हणजे वात प्रकृतीमधल्या लोकांचं हे प्रॉमिनंट लक्षण आहे हे लक्षात ठेवा. शक्तीचं काम अगदी म्हणजे थोडं जरी केलं तरी म्हणजे कसं की थकल्यासारखं काही वेळा होत असतं. पण यांचा जो महत्त्वाचा पार्ट जो आहे म्हणजे ही लोक म्हणजे चालण्यामध्ये बोलण्यामध्ये काम करण्यामध्ये अतिशय चपळ असतात, अतिशय फास्ट असतात ही लोक. आणि म्हणजे कसं आहे की आयुर्वेदामध्ये म्हणजे कसं आहे की असं म्हटलं की सापासारखं म्हणजे कसं आहे की एकदम फास्ट चपळ म्हणजे एकदम चपळ आणि क्विक असतात ती लोक. तर हे चालणं बोलणं आणि काम करण्यामध्ये अतिशय फास्ट असतात, चपळपणा असतो. त्यांचा स्वर जो असतो तो पण वृक्ष असतो म्हणजे थोडासा कर्कश असा आवाज असू शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांची स्मरणशक्ती जी असते ती अगदी नॉमिनल असते. तर वात प्रकृतीची लोक म्हणजे कसं आहे की थोडक्यात थोडं
आठवलं तरीसुद्धा लगेच विसरण्याची शक्यता असते, स्मरणशक्ती कमी असते आणि एका ठिकाणी म्हणजे ते राहू शकत नाहीत, अगदी म्हणजे चंचल असतो स्वभाव आणि हे सगळे वातप्रकृतीची लक्षणं आहेत. आता कसं आहे की शिष्टाचार कमी असतो त्या लोकांच्याकडे आणि त्याच्याबरोबर झोप कमी असते. जर समजा कसं आहे की एखाद्या वेळा झोप लागली जरी असेल आणि थोडं जरी काहीतरी वाजलं तर लगेच उठून बसतात. तर अशा प्रकृतीची जी लोक आहेत ती वातप्रकृतीमध्ये असतात, जेणेकरून कसं आहे की त्यांना परत झोप पण लागत नाही, अगदी म्हणजे ही वातप्रकृतीमध्ये मोडतात. आता झोपेत म्हणजे कसं आहे की दार उघडलं असेल, कोणी आलं तर चट्ट दिशेने उठून बसण्याची शक्यता असते. झोपेत दात खाण्याची सवय असते ह्या व्यक्तींना, तर हे वातप्रकृतीमधलं एक लक्षण आहे. काही वेळा म्हणजे कसं आहे की अंगाला खाज येणे, कारण त्वचा वृक्ष असल्यामुळं होऊ शकतं. त्याच्यामध्ये ह्या लोकांची जी मैत्री असते ती मैत्री म्हणजे कसं आहे की फार म्हणजे दृढ नसते, अगदी म्हणजे नॉमिनल असते. बुद्धी चंचल आहे मी सांगितलेलं असल्याप्रमाणे. ह्या लोकांना म्हणजे तेल लावणं आवडतं आणि तेलाचा वापर करायला फार आवडत असतो आणि जेणेकरून कसं आहे की ह्या लोकांना थंड जे काय आहे स्पर्श अजिबात आवडत नाही. म्हणजे अगदी नेहमी म्हणजे अंगावर गरम अगदी म्हणजे घालावं असं वाटत असतं. कायम स्वेटर असेल किंवा बाकीचं शाल असेल तर यांना म्हणजे घालावं असं वाटत असतं. तर ह्या जनरली वातप्रकृतीमधली ही सगळी लक्षणं मी तुम्हाला आता सांगितलेली आहेत. दिलीप सर वेलकम. तर ह्या सगळ्या गोष्टी मी आता वातप्रकृतीविषयी सांगितलेल्या आहेत. तर आपली प्रकृती वातामध्ये मोडते काय हे थोडंसं अभ्यास करा. काही वेळा म्हणजे प्रॉमिनंट वाताचीच लक्षणं असतील असं नाही आहे, वात आणि पित्त साम्य असू शकतं. काही वेळा वात पित्त आणि कफ याच्यामधले थोडे लक्षणं असू शकतात. तर त्यातले 2 किंवा 3 थोडे असे ह्या सगळ्या प्रकृतीतली लक्षणं आपल्यामध्ये कोणती आहेत आणि कोणती प्रकृती आपली आहे ती आजचा होमवर्क तुम्ही करू शकताय, तुम्ही फाइंड आउट करू शकताय. ओके, जेणेकरून आता हे वातप्रकृतीविषयी तुम्हाला मी सांगितलं, तर आपली प्रकृती वातप्रकृतीत मोडते का हे थोडंसं अभ्यास आज करायला काय हरकत नाही. आता नेक्स्ट जो पार्ट मी सांगतोय त्याच्यामध्ये पित्तप्रकृती. पित्तप्रकृतीची जे वर्ण आहे तो पिवळसर गोरा असतो. हा व्यक्ती बऱ्यापैकी म्हणजे नखं आणि जी डोळे असतात आणि नखं, डोळे, जीभ जे आहे, तळवे जे आहेत ते लाल असतात बऱ्यापैकी आणि शरीराचा बांधा जो असतो म्हणजे कसा की बऱ्यापैकी बांधीव नसतं, ती अगदी ओबळ पण असू शकतात ही लोक आणि अंगावर सुरकुत्या लवकर पडतात ह्या व्यक्तींच्या, जेणेकरून कसं की ही त्यांना अजून एक महत्त्वाचं म्हणजे केस लवकर पिकतात आणि लवकर टक्कल पडतं, असं एक ह्याच्यातलं एक प्रॉमिनंट लक्षण आहे. घाम फार येतो ह्या व्यक्तींना आणि घाम फार येत असतो आणि त्याच्यावर घामाबरोबर त्यांना त्या घामाला प्रचंड म्हणजे कसं की दुर्गंधी असते. तर हे ह्यातलं लक्षण आहे. अंगावर म्हणजे कसं की तीळ म्हणा किंवा वांग म्हणा किंवा फुटकुळे म्हणा हे म्हणजे जास्त प्रमाणात उठण्याची शक्यता जी आहे ती पित्तप्रकृतीमध्ये, हे लक्षात ठेवा की हे पित्तप्रकृतीचं लक्षणच आहे. त्यामध्ये पित्तप्रकृतीमध्ये हे नक्कीच जाणवणारच. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेळा ह्या लोकांचा अजून एक मोठा प्रॉब्लेम जो तो सांगतो मी तुम्हाला, म्हणजे कसं आहे भूक सहन होत नाही. अगदी म्हणजे भूक लागली तर पुढं काय असेल ते पाहिजे, अगदी लवकर पाहिजे, ताबडतोब पाहिजे असा विषय असतो. तर अशा प्रकृतीची व्यक्ती जी आहे ती पित्त प्रकृतीची असते. कष्ट म्हणजे कसं आहे की मिनिमम सहन होतात, म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही. तर अशा पद्धतीत ही व्यक्ती असते. त्याच्यामध्ये कसं आहे की भूक सहन होत नाही, आहार चांगला असतो ह्या व्यक्तीचा आणि दुसरं म्हणजे अन्नपचन जे आहे चांगलं होतं ह्या लोकांना. कारण कसं आहे की अग्नी म्हणजे तेज असतो, त्याच्यामुळं कसं आहे की जे खाल्लेलं असेल ते पटापट पचतं आणि जेणेकरून कसं आहे की पचनक्रिया पण चांगली असते. बळ जे आहे ते अतिशय मध्यम असतं आणि कोटा अगदी हलका असतो. कोटा हलका असतो म्हणजे कसं आहे की पोट लगेच म्हणजे क्लिअर होत असतं यांचं. शौचास म्हणजे कसं आहे की साफ होण्याची शक्यता जास्त असते, म्हणजे कसं आहे की पटापट साफ होत असतं, तसं काहीच प्रॉब्लेम येत नाही या लोकांना. एक महत्त्वाचं लक्षण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, या लोकांना म्हणजे कसं पट्टदिशीन राग येत असतो आणि अगदी म्हणजे कसं आहे की राग येण्याचा, आणि हे लोक निर्भय असतात, कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत आणि कठोर स्वभावाचे असतात. की अशी लोक तुम्हाला म्हणजे कसं आहे की बऱ्यापैकी म्हणजे कसं आहे की जे ॲडमिनिस्ट्रेशन लेवलची लोक जी असतात ती ह्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील, पित्त प्रकृतीची लोक आणि कठोर स्वभावाचे असतात. ह्या लोकांना म्हणजे कसं आहे की शीतस्पर्श आवडतो, थंड प्यायला आवडतं, थंड खाण्यापिण्यामध्ये आवडत असतं, त्याच्यामध्ये थंड ठिकाणी जायला आवडतं, थंड ठिकाणी फिरायला आवडतं.
ही यांची आवड असते. उष्ण पदार्थ म्हणजे आवडत मुळातच नाहीत म्हणजे ह्या लोकांना, पित्त प्रकृतीच्या लोकांना. आणि दुसरं जे आहे नेक्स्ट म्हणजे कसं आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपण वात प्रकृती बघितली, पित्त प्रकृती बघितली. आता आपण दोन्ही प्रकृतीतलं साम्य बघितलेलं आहे. आता म्हणजे सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपण आपली प्रकृती ठरवायची आहे की आपली पित्त प्रकृतीमध्ये आहे का आपण वात प्रकृतीमध्ये आहे. तर आता तिसरी जी प्रकृती आहे त्याच्यावर मी फोकस टाकतोय आणि ती महत्त्वाची प्रकृती आहे. आणि ती प्रकृती जी आहे ती कप प्रकृती आहे. आणि कप प्रकृतीविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. एक तर म्हणजे कसं आहे की ही जी लोकं आहेत अतिशय म्हणजे कसं आहे की सशक्त असतात, म्हणजे सशक्त अगदी म्हणजे भारदर असतात. आणि वर्ण जो असतो म्हणजे गोरा असतो बऱ्यापैकी, म्हणजे कसं आहे की किंवा मध्यम वर्णाचे असतात. व्यक्ती म्हणजे कसं आहे की ही म्हणजे अतिशय म्हणजे चांगली लोकं असतात. ही डोळ्यामधला जो पांढरा भाग जो असतो तो अतिशय म्हणजे स्वच्छ असतो. आणि जो काळी बुबुळ असतात यांचे अगदी प्रॉमिनंट आणि नितळ काळे असे दिसतात यांचे. आणि हे म्हणजे ह्याच्यातलं म्हणजे प्रॉमिनंट लक्षण आहे किंवा प्रॉमिनंट आपल्याला बघायला मिळणारी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये दृष्टी जी असते यांची स्थिर असते. त्याच्यामध्ये कसं आहे की हे लोक म्हणजे पापण्यांची हालचाल जी असते यांची मंद असते. आणि म्हणजे यांना आपण असं म्हणू शकतो की यांचा जे डोळे आहेत पाणीदार डोळे असणारी व्यक्ती आपण म्हणू शकतो. किंवा अतिशय म्हणजे कसं आहे की ही लोक म्हणजे कसं आहे की गंभीर स्वरूपाचे अशा पद्धतीत तुम्हाला पाहायला मिळतील. तर केस काळे आणि दाट असतात बऱ्यापैकी, म्हणजे कसं घट्ट असतात केस आणि बऱ्यापैकी केस त्यांचे गळत नाहीत. तर आवाज यांचा जो असतो तो अतिशय गंभीर आवाज असतो. म्हणजे तुम्हाला एक फिल्म इंडस्ट्रीतला एक रजा मुरादचा आवाज मी सांगू शकतो. तर ही काही लोकं आहेत ती कप प्रकृतीची लोकं म्हणायला काही हरकत नाहीत, जेणेकरून आवाजामधला जो गांभीर्यपणा आहे म्हणजे अमिताभ बच्चनचा जो आवाज आहे तो मी सांगू शकतो, जेणेकरून ही कप प्रकृतीची लोकं आहेत. तर आवाजामध्ये वेगळा एक बाणा जो म्हणतो तो त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ही कप प्रकृतीची लोकं असतात. बल अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे उत्तम बल असतं यांचा. शक्ती चांगली असते, सहनशक्ती अतिशय चांगली असते, कोणत्याही गोष्टीला सामोरे जायची ताकद असते. आणि किती प्रॉब्लेम आले तर फेस करायची ताकद असते. तर कष्ट सहन करण्याची ताकद जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीत असते. मित्र भरपूर असतात ह्या लोकांना. आणि दुसरं म्हणजे कसं आहे की बोलणं फार म्हणजे अगदी काही वेळा थोडं बोलतील पण काम जास्त करतील अशी लोकं याच्यामध्ये सापडतील. आणि उष्ण पदार्थ म्हणजे जे आहेत त्यांना म्हणजे आवडतात. त्याबरोबर जी प्रकृती आहे आणि त्या प्रकृती आता आजचा जो काही म्हणजे सेशन आपण जो बघत होतो आणि जे काही चर्चा केली आपण, जी प्रकृती आहे त्याच्या म्हणजे कसं आहे की जो गुण आहे ज्याच्या गुणाप्रमाणे आहारविहार जो आहे, म्हणजे कसं की समजा तुमचं शीत असेल, शरीर म्हणजे कसं की वृक्ष असेल तर स्निग्ध घ्यायला लागेल, उष्ण असेल तर म्हणजे कसं शीत घ्यायला लागेल. आणि जर कसं की शीत असेल तर म्हणजे उष्ण जसं सांगितलं तसं स्निग्ध असेल वृक्ष, आणि आहारविहार हा आपल्याला घ्यायला लागेल. आता कसं आहे की आजचा टॉपिक फार म्हणजे छोटा आणि निवडक असा घेतलेला आहे मी, जेणेकरून कसं आहे की आपल्याला एकदा प्रकृती समजली, वात प्रकृती, पित्त प्रकृती, काय कप प्रकृती. काही वेळा वात पित्त प्रकृती असू शकते, पित्त कप प्रकृती असू शकते किंवा वात कप प्रकृती असू शकते. तर ह्या सगळ्या प्रकृतीचा अभ्यास मी आज तुम्हाला सांगितलेला आहे, जेणेकरून कसं आहे की आज आपण जे बघितलेलं आहे ती प्रकृती आपण बघितल्यानंतर नेक्स्ट जो काय टर्म आहे, नेक्स्ट टॉपिक म्हणजे पुढच्या रविवारी आपण बघणार आहोत. आणि तो महत्त्वाचा आपल्यासाठी असणार आहे. कारण कसं आहे की मी जे काय आहारविहार सांगणार आहे, वात प्रकृतीचा आहारविहार कसा असायला पाहिजे, पित्त प्रकृतीचा आहारविहार कसा असायला पाहिजे आणि कप प्रकृतीचा आहारविहार कसा असायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून कसं आहे की आहारविहार आपल्यासाठी जर एकदा समजला तर त्याच्याबरोबर आपल्याला म्हणजे कसं म्हणजे ऋतुमानानुसार कसं राहिलं पाहिजे आणि कशा गोष्टी ह्या सगळ्या घेतल्या पाहिजे. तर सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. मन्ने साहेब वेलकम. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्णपणे कसं आहे की नेक्स्ट सेशनला बघणार आहोत. आता आजच्या सेशनमध्ये बऱ्यापैकी आपण जे काय म्हणजे वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कप प्रकृतीची जी काही लक्षणं बघितली ती लक्षणं परत एकदा रिवाइंड करून बघा, जेणेकरून हा मी परत एकदा टॉपिक तुम्हाला यूट्यूबवर पण अपलोड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला याची माहिती मिळेलच. पण जशी काय तुम्हाला ही माहिती अपेक्षित आहे त्याच्यामध्ये प्रकृती ही एकदा तुम्ही जाणून घ्या तुमची,
जेणेकरून तुम्ही आरोग्यासाठी म्हणजे टफ फाईट करू शकाल आणि व्यवस्थित तुम्हाला त्याचा म्हणजे बेनिफिट मिळू शकेल. कारण एक तर आत्ता प्रकृती समजली तर बऱ्यापैकी म्हणजे कसं आहे की त्याच्यावरचं सिस्टमॅटिक एक प्लॅनिंग तुम्हाला करता येईल, तुमचा आहार तुमचा ठरवता येईल. आणि एक विसरू नका, जेणेकरून कसं आहे की प्रकृती जरी माहिती करून घेण्याचं असेल तर अजून एक नाडी परीक्षणसुद्धा करून घ्या, जेणेकरून आयुर्वेदा वैद्यांच्याकडनं करून घ्या. नसेल सकाळी 7 ते 10 आपल्याकडे प्रकृती परीक्षण केलं जातं, तर त्यावेळी भेटा. तर ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या तुम्ही करू शकता. आता कसं आहे की हे नाडी परीक्षण महत्त्वाचं, जसं प्रकृती परीक्षण जसं महत्त्वाचं. आता ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि ह्याच्यानुसार तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. तर लक्षात असू द्या, आपण आज जे बघितलेलं आहे ते सगळ्यांच्याबरोबर शेअर करायचं आहे. सगळ्यांच्याबरोबर ही माहिती म्हणजे शेअर करा, जेणेकरून तुमचं रिपिटेशन होईल आणि त्यांना काहीतरी म्हणजे चांगली म्हणजे रोचक अशी माहिती मिळेल. त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना ही आयुर्वेदाची माहिती पुरवा.